कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू जगन्नाथचा काहीतरी बंदोबस्त केलेला दिसतोयस। कारण त्यांनी माझ्या सारंगचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणून त्याला अटक झाली। मला माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करायचं होतं। ते स्वप्न सावलीच्या रूपात पूर्ण होतंय। तुला मेंदळी कुटुंबात पाठवून ते घर उद्ध्वस्त करण्याचा विचार सोडून देऊन आणि फक्त एक विचार मनात राहिला, तो म्हणजे तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल। जे या तिलोत्तमा मेंदळेचा तुझ्यावर विश्वास बसणार असेल आणि या घरातलं तुझं आयुष्य कायमस्वरूपी सुखी होणार असेल तर मार काढणार का? सावली लागलं नाही ना? नाही बहिणी, केलंच नुकसान? व्हेरी गुड। नाही, ॲज एक्सपेक्टेड तुला चांगलं तर कधी काही जमणारच नाही। त्या जगन्नाथला अटक झाली आहे म्हणून तुला किती धक्का बसलाय ना, किती शॉक मध्ये गेलीयस तू। अगं तुला तर आनंद व्हायला पाहिजे, कारण तू ज्याला नवरा मानतेस म्हणजे सारंग, त्याच्यावर ज्याने हल्ला केलाय तो माणूस पकडला गेलाय, त्याला अटक झालीय। पण तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेत। स्वतःला या घरची सून मानतेस ना, मग त्या जगन्नाथसाठी तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? ते तुझे खरे वडील पण नाहीयेत, या घरचा शत्रू आहे तो। ऐश्वर्या, काय बोलतेस तू? काय बोलते? खरंय तेच बोलते ना वहिनी। या मुलीला ह्याच घरात राहायचं, इकडे खायचंय आणि याच घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन कामं करायची। असं कसं चालेल ना? ऐश्वर्या, निदान या क्षणाला तरी असं नको बोलूस वहिनी। आणि खरंच तुला जसं वाटतं तसं काहीच नाहीये। युजलेस। सावली, सांभाळून काच लागेल हाताला। माहितीये वहिनी, धार आहे शब्दांसारखीच। नका काळजी करू, मी काळजी घेईन। शुभम, अरे खाली परिस्थिती काय आहे? तुझं काय चाललंय? माझं काय चाललंय? मी तारला प्रपोज केलं आणि तिने ऍक्सेप्ट केलंय। अरे ते नाही, जगन्नाथला अटक झाल्याची बातमी ऐकलीस का? ते बोलतोय मी। वाईट वाटलं मला। वाईट वाटलं? मला तर टेन्शन आलंय। बबलू, तू टेन्शन आहेस, तुला टेन्शन येऊ कसं शकतं? उलट तू सोबत असलास ना की टेन्शन येते। खातो पितो तू आणि बाऱ्याने भरतो मी। तुझी फालतूगिरी झाली असेल तर मुद्द्यावर येशील। अरे सावली वहिनीने जगन्नाथची बाजू घेतली म्हणून ऐश्वर्या वहिनी तिला ओरडली। जर सावली वहिनीला शोधायला जगन्नाथची आपण मदत घेतली हे समजलं तर काय काहीच होणार नाही, कारण जगन्नाथ सांगणारच नाही ना। अरे जगन्नाथ बडी आहे आपला। तोच बडे आहे ना आपल्याला खरी फोडवा पाठवेल। मी तर बॅग करतोच। मला तर वाटतंय घर सोडून जावं लागतंय। नाही, घर सोडून जेलमध्ये जावं लागतंय। दोन्ही सेम होत आहे। बबलू, तू काय बोलतोयस? अरे मला दिसतंय की बबलू बर्फाच्या लादीवर झोपलाय आणि पटके कापतोय। नाही, तसं काही होणार नाही बबलू, तसं काही होणार नाहीये। आपण आहोत ना, आपण मॅनेज करू। म्हणजे मी आहे ना, मी करेन मॅनेज।
आप यहाँ आते. तुला माहितीये ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली मला अपत नाही. आत ये. काय झालं? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मला माहिती आहे तुला जगन्नाथजींबद्दल बोलायचं आहे ना. आलं माझ्या लक्षात ते. मी पण तोच विचार करत होतो. मला माहिती नाही तो एवढा टोकाला का गेला असेल. मला पण काही समजत नाहीये. त्यांची नको घेऊ चालली. जे काय खरं आहे ते सगळ्यांच्या समोर येईलच. मला असं वाटतंय तुम्ही जगन्नाथजींच्या बाजूने उभं राहावं. तू बोलतेस? हरिनाम सप्ताहातून तूच बाहेर काढलं होतंस ना त्यांना. तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका. हो, माझी चूक झाली होती. तो क्षणच तसा होता. त्या क्षणी जे योग्य वाटलं ते मी केलं. पण आता मला जाणवतंय की मी शहानिशा करून घ्यायला हवे होते. तुम्ही अगदीच नॉर्मल होता. सारंग सर, ऐका ना, तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला जाल का? त्यांनी असं काय केलं असेल असं खरंच नाही वाटत मला. सावली, जगन्नाथ खाणेरडा माणूस आहे. त्याला आमच्या सगळ्यांवर सूड उगवायचं आहे. त्या घराण्याने त्याचं काय वाईट केलंय असं? मी तर काही वाईट केलेलं नाही. मग माझ्या मागे का लागलाय तो? हे बघ, ही वृत्ती ना, सूड उगवण्याची ही फार चुकीची वृत्ती आहे. आणि आईला हे सगळं माहिती आहे म्हणून आई अशी वागते अशी. पुढे जाऊन जर असं वाटलं की त्यांची काही चूक नव्हती तर मी स्वतःहून जाईन मदतीला. पण आता माझ्यासाठी तो फक्त आणि फक्त एक आरोपी आहे. सावली, लक्षात घे, तो माणूस मॅनिप्युलेट करतो सगळ्यांना. तो सिंपती गेन करतो. आणि तू पण मॅनिप्युलेट झाली आहेस. नको ऐकू त्या माणसाचं. कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.